मागच्या पिरियडला आपण बरेचसे डिझास्टर बघितले होते. या पिरियडला आपण व्हॉल्कॅनो म्हणजे काय ते ज्वालामुखी कशी तयार होते ते आपण इथं शिकणार आहोत. अ व्हॉल्कॅनो इज अ नॅचरल इव्हेंट ऑर फिनॉमिनन. हे एक नैसर्गिक घटना आहे. कशाची? जे ज्वालामुखी बाहेर पडते आणि होते, हे नैसर्गिक घटना आहे. द इंटेरियर ऑफ द अर्थ इज व्हेरी हॉट. पृथ्वीचा जो अंतर्भाग आहे, पोटातला जो भाग आहे तो अतिशय उष्ण आहे. हॉट म्हणजे उष्ण. मोमेंट ऑफ हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली अकर फ्रॉम द इंटेरियर टुवर्ड्स द सरफेस ऑफ द अर्थ. आज हा पृथ्वीच्या आतमधला जो भाग आहे तो अतिशय कसा आहे? हॉट आहे, हॉट सबस्टन्स आहे आणि कंटिन्युअसली अकर फ्रॉम द इंटेरियर टुवर्ड्स द सरफेस इन द अर्थ. म्हणजे खालून तो पृथ्वीच्या गाभ्याकडून तो सतत वर येण्याचा प्रयत्न करतो. कोणता भाग? हा वाला हॉट सबस्टन्सेस. ॲज अ रिझल्ट त्यामुळे समटाइम्स द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस सबस्टन्सेस बिलो द अर्थ क्रस्ट आर पुश टुवर्ड द क्रस्ट. बघा, त्याच्यामुळे पृथ्वीच्या भूगर्भातले जे पदार्थ आहे, कोणते कोणते, सॉलिड असो, लिक्विड असो का गॅसेस असो, हे सगळे पदार्थ पृथ्वीच्या कोणीकडे, भूकवचाकडे ढकलले जातात. क्रस्ट म्हणजे भूकवच, हे पृथ्वीचं वरचं कवच ज्याच्यावर आपण राहतो ते. पुश टुवर्ड द क्रस्ट. वेन दीज सबस्टन्सेस कम आउट ऑफ द अर्थ क्रस्ट इन एन इरप्शन अँड स्टार्ट फ्लोईंग, इट इज कॉल्ड अ व्हॉल्कॅनो. जेव्हा हे पृथ्वीच्या गाभाऱ्यातले पदार्थ मोठा असा ब्लास्ट होऊन, इरप्शन म्हणजे काय? ब्लास्ट होतो, उद्रेक होतो आणि बाहेर येते आणि ते काय करतात? वाहायला लागतात. लिक्विड पदार्थ इकडे तिकडे फ्लो होतात आणि ते जे वाहणारे पदार्थ असतात त्यालाच आपण काय म्हणतो? ज्वालामुखी म्हणत असतो. म्हणजे पृथ्वीच्या गर्भातले जे उष्ण पदार्थ असतो तो उद्रेक होऊन बाहेर निघतो, त्यालाच ज्वालामुखी म्हणतात. हे बघा, व्हॉल्कॅनो असा, हे आता हा पृथ्वीचा पृष्ठभाग धरला तर असा वरतं पूर्ण रस निघतो व अशी वरती वाफ जाते आणि हे जे पदार्थ, लिक्विड पदार्थ असे वाहत जाते. हेच ज्वालामुखी आहे. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ व्हॉल्कॅनो. याचे काय परिणाम होते? ज्वालामुखीमुळे आपल्याला काय होते? द केमिकल सबस्टन्सेस सच ॲज लावा, वेपर, हॉट मड, सल्फर एक्सेट्रा get collected on the surface of the earth and thereby mountains and hills are created. आता लावा म्हणजे काय? शिलारस म्हणतो आपण त्याला. वेपर म्हणजे बाष्प. हॉट मड म्हणजे मड म्हणजे चिखल, असं उष्ण चिखल. सल्फर इत्यादी पदार्थ कलेक्ट होते, जमा होते कुठं? ऑन द सरफेस, पृथ्वीच्या पृष्ठभागावर. आणि देअर बाय माउंटेन्स अँड हिल्स आर क्रिएटेड. आणि त्याच्यापासून पर्वत आणि डोंगर, टेकड्या तयार होते. माउंटेन्स म्हणजे डोंगर, पर्वत. हिल्स म्हणजे टेकडी, जे माउंटनपेक्षा लहान असते त्याला हिल्स म्हणतात. अशा प्रकारे डोंगर आणि टेकड्या तयार होतात ज्वालामुखीपासून. अजून काय ते? सेकंड नंबर, द ॲटमॉस्फिअर गेट्स पोल्युटेड ड्यू टू द ॲश अँड गॅसेस इजेक्टेड बाय द व्हॉल्कॅनो. जे ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख असते, ASH, ॲश म्हणजे काय? ॲश म्हणजे राख. अँड गॅसेस म्हणजे वायू. काय होते ते? इजेक्टेड बाय द व्हॉल्कॅनो. ज्वालामुखीमुळे बाहेर पडते आणि त्याच्यामुळे काय ते? वातावरण पोल्युटेड म्हणजे प्रदूषित होते. तिसरं, ऑफन इट रेन्स ॲज अ रिझल्ट ऑफ अ व्हॉल्कॅनिक इरप्शन. अनेकदा ज्वालामुखीमुळे, ऑफन म्हणजे नेहमी, खूपदा, रेन्स म्हणजे पाऊस पडतो. कशामुळे? ज्वालामुखीमुळे पाऊस पडत असतो. टेम्परेचर रायजेस ड्यू टू हॉट गॅसेस. हा जो हॉट गॅस बाहेर पडतो त्याच्यामुळे तापमान वाढते. फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट ब्युरिड अंडर द हॉट मड. हे एवढाले मोठे पर्वत तयार होते. आता चित्रामध्ये एवढंसं जर दिसत असेल पण ओरिजिनल खूप मोठाले असतात. त्याच्यामुळे जंगलं काय होते? उष्ण चिखलाखाली जंगल, वस्त्या, जे काही असो, प्राणी वगैरे सगळे ब्युरिड म्हणजे दबल्या जाते, दबल्या जाते अंडर द हॉट मड, या गरम ज्वालामुखीच्या खाली. असे याचे काही चांगले परिणाम होते, काही वाईट परिणाम होते. व्हॉल्कॅनोज इरप्ट इन द सी ॲज दे डू ऑन लँड. जसं जमिनीवर ज्वालामुखी होते तसे समुद्रामध्ये सुद्धा घडून येते. द सेम सबस्टन्सेस दॅट
come out during the eruption of a volcano on the land are ejected during the eruption of the volcano in the sea. जमिनीवर ज्या पद्धतीने जे पदार्थ बाहेर पडते तेच सेम पदार्थ समुद्रामध्ये सुद्धा काय होते, बाहेर पडते आणि समुद्रामध्ये टेकड्या तयार होते आतमध्ये पाण्यात. त्या मग ते पाण्याच्या वर आले की त्याला आपण बेट म्हणतो. सम आइसलँड म्हणजे बेट आर क्रिएटेड ड्यू टू द इरप्शन ऑफ द व्हॉल्कनस इन द सी. मी आत्ता सांगितलं मला, समुद्रात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जे काही बेटांची निर्मिती होते, म्हणजे उंच टेकड्या तयार झाल्या आणि ती उंच टेकडी समजा वर आली पाण्याच्या वर, का त्याला म्हणतो आपण बेट. तर ते जमिनीपासूनच वर आलेला भाग असतो. इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ अ व्हॉल्कॅनो, टू स्टॉप इट आफ्टर इट इरप्ट्स ऑर टू कंट्रोल इट. ज्वालामुखीचा उद्रेक टाळणे किंवा उद्रेक सुरू झाल्यावर जे भूकंप झाल्यासारखं सुरू होते तो थांबवणे किंवा त्याला कंट्रोल करणे हे कोणाच्याच म्हणजे हातात नसते किंवा ते शक्यच नसते त्याला नियंत्रण करणे. मात्र हाऊएव्हर बाय मीन्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इट इज पॉसिबल टू प्रेडिक्ट म्हणजे अंदाज करणे, भाकीत करणे एन इरप्शन अँड टू टेक इमिजिएट स्टेप फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. पण विज्ञानानं आता तंत्रज्ञानानं एवढं शोधून काढलं की आता ज्वालामुखी होत आहे तर त्याच्यासाठी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणे आणि त्याचं भाकीत करणे आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे हे मात्र शक्य झालेलं आहे. ज्वालामुखी टाळता येत नाही, पण ज्वालामुखीपासून आपल्याला वाचता मात्र नक्कीच येते, आपला जीव वाचवता येते. व्हॉट इज एन अर्थक्वेक? अर्थक्वेक म्हणजे भूकंप म्हणजे काय? व्हॉट विल हॅपन इफ एन अर्थक्वेक अँड द व्हॉल्कॅनिक इरप्शन ऑकर ॲट द बॉटम ऑफ द सी. समुद्राच्या तळाशी भूकंप झाला किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर काय होते ते आपण शिकू. ॲज अँड लँड अर्थक्वेक्स अँड व्हॉल्कॅनिक इरप्शन ऑकर्स ॲट द बॉटम ऑफ द सी टू. जमिनीप्रमाणे समुद्राच्या बुडाशी सुद्धा भूकंप आणि ज्वालामुखी घडून येतात. If any earthquake occurs at the bottom of the ocean, the energy release pushes the water upward. जेव्हा समुद्राच्या खाली सुद्धा जमीन असते आणि तिथं भूकंप झाला किंवा ज्वालामुखी झाली का त्याच्यातली जी एनर्जी असते रिलीज म्हणजे बाहेर पडते, ती एनर्जी पुशेस द वॉटर अपवर्ड, तर त्या पाण्याला वरच्या दिशेनं अशी ढकलते. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस अ पेक्युलियर टाईप ऑफ वेव्स आर फॉर्म. त्याच्यामुळे एक मोठ्या प्रकारची विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात भूकंपामुळे किंवा ज्वालामुखीमुळे. दीज वेव्स आर नॉट व्हेरी हाय नियर द सोर्स. ज्या ठिकाणी भूकंप घडून येते त्या ठिकाणी ती लाट उंच नसते, म्हणजे ठेंगणी असते, पण स्पीड मात्र जास्त असते. बट दे स्टार्ट स्प्रेडिंग व्हेरी फास्ट टू लॉंग डिस्टन्सेस. उंची जरी कमी असली त्या लाटेची जिथून भूकंप होते तिथं, पण त्याची स्पीड मात्र जास्त असते. द वेलॉसिटी ऑफ दिस वेव्स इज 800 to 900 km/h. बापरे, एका तासामध्ये त्याची स्पीड किती? 800 ते 900 किलोमीटर. विचार करा, आपण 100च्या स्पीडनं गाडीनं गेलो तर किती वेगानं गेल्यासारखं वाटते. असं वाटतं आता आपण हवेत उडून राहिलो का काय, का ॲक्सिडेंट होते काय का. तर या पाण्याची स्पीड किती असते भूकंपामुळे तयार झालेल्या? 800 ते 900 पटीनं आपल्या जास्त, 8 पटीनं 9 पटीनं जास्त आपण गाडी चालवतो त्याच्या, एवढी स्पीड भारी असते. वेन दे रीच अ कोस्टल एरिया, कोस्टल म्हणजे समुद्र, समुद्राच्या काठावर येतात. देअर व्हेलॉसिटी इज रेड्युसेस, त्यांची गती काय होते? कमी होते. बट देअर हाईट इज फाउंड टू हॅव इन्क्रीज ट्रेमेंडसली. मात्र त्या लाटाची उंची मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढते. कधी? समुद्राच्या काठावर येतपर्यंत. इवन टू अबाउट 30 मीटर्स. 30 मीटर्स म्हणजे जवळपास 100 फूट उंच. 10 मजली इमारत राहते ना तेवढी. बघा हे समुद्राच्या लाटाच आहे. म्हणजे पहिलं स्पीड कमी राहते आणि जसं समुद्र किनाऱ्याजवळ येते तशी त्याची उंची समुद्राच्या काठावर या पाण्याची उंची जास्त होते. याच्यामध्ये मग पार आपल्या बिल्डिंगाला येऊन ठेपते आणि बिल्डिंगा पळते. गाड्या, मोटारी, वाहनं सगळे त्याच्यात वाहून जाते. सच अ वेव जनरेटेड बाय एन अर्थक्वेक और व्हॉल्कॅनो ऑकरिंग ऑन द ओशन फ्लोअर इज कॉल्ड अ सुनामी. मग महासागराच्या किंवा समुद्राच्या ज्या तळाशी बुडाशी होणाऱ्या भूकंपामुळे किंवा ज्वालामुखींमुळे या निर्माण होणाऱ्या लाटांना, वेव, या लाटांना काय म्हणतात? सुनामी. तला सुनामी म्हणतात. सुनामी इज अ जपानीज वर्ड
विच मीन्स हार्बर वेव्ह. हार्बर वेव्ह म्हणजे काय? पाण्याची लाट, मोठी पाण्याची लाट, मोठी पाण्याची लाट हार्बर वेव्ह म्हटलं तर. अशा प्रकारे हे सुनामी घडून येते. आपल्या देशामध्ये सुद्धा अशी सुनामी आली होती. प्रिकॉशनरी मेजर्स काय करायचं आपल्याला? वेन अ सुनामी वेव्ह इज फॉर्म ड्यू टू एन अर्थक्वेक ऑन द सी फ्लोअर, it is necessary that an immediate estimate is made of its progress and a warning of a danger is issued to the people in the coastal area. For this purpose, an artificial geostationary satellite is of great use. बघा, जिओस्टेशनरी म्हणजे काय? भूस्थिर. जे सागर तळाशी, समुद्राच्या तळाशी जे भूकंपामुळे लाटा निर्माण होते, त्या लाटा निर्माण झाल्यावर तिचा लवकरात लवकर अंदाज घेऊन काय घ्यायचा? अंदाज घ्यायचा आणि किनारपट्टीवर, समुद्राच्या किनारपट्टीवर जे जे लोक राहतात प्रदेशातले लोकांना धोक्याची सूचना देणे आवश्यक असते. यासाठी कृत्रिम म्हणजे मानवाने तयार केले, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, जिओस्टेशनरी म्हणजे भूस्थिर अशी उपग्रहाची मोठी मदत होते. उपग्रह आकाशामध्ये असतात, त्या आकाशातल्या उपग्रहाच्या मदतीने या सुनामी लाटेची माहिती आपल्या लोकांना दिली जातात, जे समुद्राच्या काठावर असतात त्यांना. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू.